सोडा ना माझा हात. ए नाटक नको करू हा. पैसे काढून द्या अगोदर मला. कागद भरायचा आणि पैसे द्यायचं मला. काय हात तरी सोडा. चल आवर. काय हवंय का? मॅडम पैसा काढायचा आहे. मी आले 2 मिनिट. मला वाचवा. ह्यातही कुठल्या तरी संकटात दिसताय. हो मॅडम पैसे देऊन टाकत तेवढं. हो 2 मिनिटं. एक एरर आलाय ऍक्च्युली. अहो मी सांगितलं ना तुम्हाला एक फॉर्म भरायचा आहे. तो फॉर्म आतमध्ये म्हणून घेऊन चालेल. चला जे करायचं ते लवकर करा. इंद्राजी यांच्यासाठी चहा सांगता का तुम्ही? या. बसा ना. हे बघा घाबरू नका. काय झालंय? तुम्ही त्या रिसिप्टवर मला वाचवा असं का लिहिलं? मॅडम काय सांगू तुम्हाला. नवरा लई छळतो. रोज दारू ढोसून येतो आणि हाणतो मला. नोकरी धंदा कशाचा बी काही पत्ता नाही. घर चालवाया म्हणून मी 4 घरं जाऊन धुनी भांडी करते. पण यो माझा नवरा रोज मला हाणतो. हे बघा ताई तुम्ही प्लीज रडू नका. शांत व्हा. एक काम करा तुम्ही इथेच थांबा. मी बघते काय करायचं ते. बायको कुठे माझी? पैसे दिले का तिला? मला घाई आहे हो. कसली घाई आहे? दारूवर पैसे उधळण्याची की बायकोचा छळ करण्याची? लाज नाही वाटत तुम्हाला बायकोचा छळ करताना? हो तुम्हाला काय करायचं आहे? माझी बायको आहे ती. तिच्याशी कसं वागायचं काय करायचं ती मी ठरवणार. तू कोण मला सांगणारी? ते महत्वाचं नाहीये. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. तुमच्या बायकोचा आदर करता येत नसेल ना तर प्लीज लग्न करू नका. मारहाण कसली करता? आणि ऍक्च्युली तुमच्यासारख्या माणसांचा हा प्रॉब्लेम आहे ना की तुम्ही तुमच्या बायकोला ना वस्तू समजता. वस्तूंसारखं ट्रीट करता तुम्ही त्यांना. चिवत्या हे बघ भाऊ, तुझं काय बी नसलं मला ठाव नाही. पण तरी बी कधी साक्ष द्यायची असन तर मला बोलिव. मी सांगेन. तू गुंड नाही, लई चांगला माणूस आहे. ताई थँक्यू. चला ताई मी तुम्हाला रिक्षेत बसवून देतो. चला. ऐकलं त्या काय म्हणाल्या? तुम्ही गुंड असतात तर एवढ्या सगळ्या माणसांनी तुमचं कौतुक का केलं असतं? तुमचा आदर का केला असता? तुम्हाला इतकं मानलं का असतं? नाहीये ना या प्रश्नाचं उत्तर? मग प्लीज स्वतःला गुंड म्हणणं थांबवा. आणि इंद्राजी मला खात्री आहे आपल्या प्रेमाची ताकद या सगळ्यांना हरवेल. मी हार मानत नाहीये मॅडम. इंद्रजीत नाव आहे माझं. नावात जीत आहे माझ्या. आपलं प्रेम हरणार नाहीये. मी आता एवढंच म्हणेन की मालती काकूंचा माझ्यावर, माझ्या गुंड नसण्यावर, आपल्या प्रेमावर विश्वास बसेपर्यंत आपण एकमेकांपासून दूर राहूया.
आणि मी माझ्या मतांवर ठाम आहे. इंदिराजी हो, मॅडम, असं समजूया ही आपली परीक्षा आहे. ठरलं तर मग मालती काकूंचा माझ्यावर, आपल्या नात्यावर विश्वास बसेपर्यंत आपण थोडे पेशन्स ठेवूया, एकमेकांपासून दूर राहूया, कामापुरतच भेटूया, कामापुरतच बोलूया. मॅडम, काहीही झालं तरी तुमच्या आई आणि तुमचं नातं आपल्या नात्यापेक्षा खूप मोठं आहे. आपलं प्रेम प्रेम राहील मॅडम, प्रेम कायम राहील. फक्त काही मर्यादा येते. मला तुमच्या डोळ्यात पाणी नाही बघायचंय मॅडम, प्लीज. येतो मी. इंदिराजी, ठेवा तुमच्याकडे. जो मिलके रात जागते थे, प्रश्न बाबांच्या तब्येतीचा आहे. प्रश्न त्यांना पुढे होणाऱ्या त्रासाचा आहे. त्यामुळे या सगळ्याचं एकच उत्तर आहे. मी माझं फक्त कर्तव्य पूर्ण करतेय. मला बाकी काही माहित नाही. आई, तुला आठवतंय माझी शाळा नुकतीच संपली होती आणि मी कॉलेजला जाणार होते. तेव्हा तू मला काय म्हणाली होतीस? तू मला असं म्हणाली होतीस की आता आपण आई मुलगी नसून एकमेकींच्या मैत्रिणी आहोत. मग तरीही तू या मैत्रिणीला समजून घेत नाहीयेस. देशपांडे सरांच्या घरात आई फक्त आईच असते. तिला मैत्रीण होण्याचा अधिकार नाही. शलाका आणि सानिकाच्या वेळेस मी कमी पडले. दीदीच्या लग्नात माझ्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. सानूकडे मी हवं तसं लक्ष देऊ शकले नाही म्हणून ती अशी वागली. पण तुझ्या बाबतीत हे सगळं झालं तर बाबांच्या नजरेत आधीच मी दोनदा पडली. त्यांनी मोठ्या मनाने मला माफ पण केलंय. तुझ्या बाबतीत काही झालं तर ते मला कधीच माफ करणार नाही. आणि त्यांना जर काही झालं ना तर मी स्वतःला आणि तुला आयुष्यात कधी माफ करणार नाही. आधी मला असं वाटायचं की सानू एका सुसंस्कृत घरात सून म्हणून गेली. पण आता मला अजूनच भीती वाटायला लागली. कारण साळगावकरचं घर हे त्याने कमवलेल्या पैशांनी चालतं आणि साळगावकरनी जो काही पैसा कमवलेला आहे तो गुंडगिरीच्या मार्गाने कमवलेला आहे. असा पैसा कधीच लाभत नसतो.
मॅडम प्लीज फोन उचला हो. इंद्रा आणि तुमच्यामधला प्रॉब्लेम एका सेकंदात संपवून टाकतो की नाही बघाच. असं वागून मी दीपूवर अन्याय तर करत नाहीये ना? या खोट्या प्रेग्नन्सीचं काय करायचं? पोट कसं वाढवायचं आता माझं? आता असंच काहीतरी करावं लागणार. इंद्रा ऐक नाही नाही इंद्रा, हे चाफ्याचं फुल मॅडमना दे. सॉरी 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 सॉरी. सत्तू, जर हे चाफ्याचं फुल मी मॅडमना नाही देऊ शकत तर मी करू काय या फुलाचं? मॅडम? ही मॅडम कोण आहे? आणि भाऊजी का देतील तिला चाफा? कमाल करतो यार इंद्रा. जर मॅडमना द्यायचं नव्हतं तर झाडावरनं काढलं कशाला? इंद्रा माझं ऐक, हे फुल जेव्हा झाडावर निघाल का तेव्हाच मॅडमसाठी बुक झालं होतं. त्यामुळे हे आता मॅडम पर्यंत कसंही पोहोचणार. हा, आई मी निघते. अगं डबा घेऊन जा. आई हे काय काय झालं? ते लसणाची साल आहे. अगं माझा डावा डोळा फडफडतोय सकाळपासून. आणि तुझी आजी म्हणायची ना, डावा डोळा फडफडत असला की घरात काहीतरी अशुभ घडतं. आधीच काय संकट कमी आहेत का? आई असं का बोलतेस? दीपू, संकट सांगून येतात का? आधीच तुझ्या बाबांच्या शाळेत गोंधळ सुरू आहे. शलाकाचा पत्ता नाहीये. सानिकाचा संसार कसा चालेल काहीच कळत नाहीये. आणि त्यात तू बँकेत त्या रिकव्हरी गुंडाबरोबर फिरत असतेस. माझ्या जीवाला घोर लागलेला असतो. आई हे सगळ्यात आधी मी इतका निगेटिव्ह विचार करणं बंद कर. आणि सकाळपासून डोळा फडफडतोय म्हणजे अशुभच घडणार आहे असं प्लीज नको आणूस मनात. काय रे, काय झालं? एवढा शांत का झालाय? काय नाही, विचार करतोय. कसला? मी पण काय वेडा आहे ना? आता दीपिका मॅडम सोडून तू कोणाचा विचार करणार आहेस? इंद्रा टेन्शन आलंय? नाही टेन्शन नाही सत्तू, चेहऱ्यावर दिसतंय. तसं नाही सत्तू. बघ ना, अगदी कालपर्यंत मी मॅडमशी मनसोक्त बोलायचो, हवं तितकं.
आता मॅडमशी फक्त कामापुरतं बोलावं लागतं. तू यार एक वेळ हात पाय नसतील तरी चालतं, पण श्वासच नीट घेता येत नसेल तर. आणि दीपिका मॅडम माझा श्वास आहेत सत्तू. म्हणजे तू आणि दीपिका मॅडम एकमेकांशी कामापुरतं बोलणार? बँकेतली इतर लोक एकमेकांशी बोलतात तसं? तसंच ठरलंय ना सत्तू. इंदिरा, माझ्या आयुष्यात प्रेम नाही त्यामुळे माझी तडफड सुरू आहे. आणि तुझ्या आयुष्यात प्रेम आहे तर हे असं सगळं चाललंय. सत्तू आता परिस्थितीच तशी आहे. परिस्थिती कशी असू दे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुमचं खरं प्रेम आहे. खरं प्रेम आहे ना, तुम्हाला असं स्वस्त बसू देत नाही. ते तुम्हाला एकमेकांकडे असं मॅग्नेट सारखं खेचत राहतं. सगळं ठीक होईल, नको ना काळजी करूस. हा, तू चल आज, चल चल. शेपूट आली बघ. हो साहेब, काय शोधताय? शेपूट कुत्र. अरे ते कुत्र्याने चावलं ना की शेपूट येते असं हा म्हणला. अरे अरे ऐक जरा, मॅनेजर आहे मी, जरा तरी अवघड सॉरी. कुत्र अरे आई चावलंय. इंद्राजी बरं झालं तुम्ही भेटलात. आजच्या रिकव्हरीचं टार्गेट झालं पाहिजे, नाही तर नंतर बोलू. नको. हो हो. काय रे, काय ना? इंदिरा, बघत काय बसलायस? जा, मॅडमची चप्पल तुटली आहे, त्यांना लागलाय, त्यांची विचारपूस कर. थँक्यू. सॉरी. तुम्ही पडला असतात आणि मित्र म्हणून मी फक्त मदत केली. इंदिराजी, तुम्ही माझ्या आयुष्यात कलिक म्हणून आलात, मग नंतर आपली मैत्री झाली. पण तुमच्या प्रेमात कधी पडले हेच कळलं नाही. पण आपलं इतकं छान जमतं कारण आपल्यात चांगली मैत्री आहे. पण हे सगळंच खूप कठीण होत चाललंय मॅडम. तुम्ही माझं अख्खं आयुष्य व्यापून टाकलंय आणि मी आता फक्त कामापुरतं बोलायचं. मी प्रयत्न खूप करतोय, पण हे सगळं खूप कठीण आहे माझ्यासाठी. बरोबर आहे. असं ठरवून नाही वागता येत. त्यात समोरची व्यक्ती आपल्या हक्काची व्यक्ती आहे आणि तरी अनोळखी माणसासारखं वागणं म्हणजे जरा जास्तच झालं ना. मग आता ह्यावर मार्ग काय? आपण एक काम करूया, आपण आत्तासाठी काही नियम आणि बाउंड्रीज बनवून घेऊ. मे बी थोडं सोपं होईल. मग प्रेम कधीच सोपं नसतं मॅडम. ठीक आहे, नियम बनवून घेऊया आपण. तर आज
तर आज या ठिकाणी आपण प्रेम आणि मैत्री याच्याबद्दल बोलायला सिरियस सभा आयोजित केली. तर या आहेत दीपिका मॅडम, ज्या अत्यंत टेन्शन मध्ये आहेत. आणि हे आहेत इंद्रा सर, त्यांना सगळं कळतंय पण वळत काहीच नाही. असो, खर तर आज या ठिकाणी आपण प्रेमाच्या 4 गोष्टी करायला जमायला पाहिजे होत, पण झालंय काय, आपण एकमेकांपासून दूर कसं राहायचं ह्याचं प्लॅनिंग आणि नियम बनवायला जमलोय. चांगलंय चांगलंय चांगलंय. हा, तर दीपिका मॅडम आणि इंद्राजी, आपण सभेला सुरुवात करायची. तुम्ही बोला. नाही, तुम्ही बोला. हो मॅडम, नाही प्लीज तुम्ही बोला. इंद्राजी हो, तुम्ही बोला. मला वाटतं तुम्ही बोला मध्ये रात्र होणार. एक काम करा, तुमचं झालं की मला बोला. नाही, मी बोलते. कामाशिवाय आणि ऑफिस शिवाय ह्यापुढे नको भेटूया. कामाशिवाय आणि ऑफिस शिवाय भेटायचं नाही. पण आता आपण कामाशिवाय आणि ऑफिस शिवायच भेटलोय ना. नियम बनवायला भेटलोय ना आपण आता. ह्यापुढे नको भेटूया. हा, यानंतर कामाशिवाय नको भेटूया. ठीक आहे, आपण कामाशिवाय जरी नाही भेटलो तरी मी गिफ्ट देऊ शकतो ना तुम्हाला. नाही, नको, अजिबात नको. गिफ्ट सुद्धा अजिबात नको. हा, फोनवर वगैरे बोललं तर चालेल. हा, ऑफकोर्स. म्हणजे कामाशिवाय भेटतही नाहीये तर प्लीज फोनवर बोलणं तर अलाउड असायलाच हवं. नाही, म्हणजे याला म्हणतात दुष्काळात 13वा महिना. म्हणजे इंद्रा, तुला मॅडमची आठवण येते बरोबर. त्यांना फोनही करता येत नाही. बँकेत मॅडम दिसल्या असत्या, तुझं पोट भरलं असतं. पण आज आहे रविवार, बँक बंद. ते जाऊ दे, तू एक काम कर, तू ब्रेड बटर खा, पोट भर. घे 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 इंद्रा, घे माझा आहे. असं तोंड पाडून काय बसल्यास इंद्रा? एवढीच आठवण येते तर मॅडमला फोन कर ना. असं तू आता ठरलंय ना, फोन काय मेसेज पण नाही करायचा म्हणून. तू काहीतरी कर ना, काही करून मला आज मॅडमशी बोलायचं. असं म्हणतोस. इंद्रा, जोपर्यंत माझं पोट भरत नाही ना तोपर्यंत मला काही सुचणार नाही. बघ, खाऊन घेतो मग बघतो. सुचतंय काही? सुचली, एक नंबर आयडिया सुचली. काय सांग? फोन नाही, मेसेज नाही, मॅडमना भेटू शकत नाही, त्यांच्या घरी तर जाऊ शकत नाही. आपण एक गोष्ट करू शकतोस. काय? काल काय ठरलं, मॅडमची आठवण आली की तू त्यांना पत्र लिहू शकतोस. आणि मॅडम पण त्याला हो म्हणाल्या होत्या. डन, पत्रच लिहीन मी मॅडम. याद तेरी आएगी मुझको बड़ा सताएगी. अरे तू गप ना यार, मला जरा फोकस करू दे ना. गप्प बस जरा. काय इंद्रा, तुला काय आता मी मुहूर्त काढून देऊ का प्रेमपत्र लिहायला? लिही ना बराबर. लिहितोय मी, थांब जरा. तू आता हे काय? इन्स्पिरेशन. म्हणजे फूल है गुलाब का, समझना मत चमेली. फूल है गुलाब का, इसको समझना मत चमेली. बराबर लिखो प्रेम पत्र, क्योंकि इंद्रा दीपू की जोड़ी है जैसे शेंगदाणे के साथ दाबेली. काय गरज आहे? मी एक काम करतो, हे समोर ठेवतो असं, आणि तू बराबर पत्र लिह. भारी भारी भारी. चल चल.
प्रिय दीपिका मॅडम, वाह वाह, जमलाय मित्रा, जमलाय. मॅडम, लहर आली म्हणून कहर झाला आणि आम्ही एकमेकांपासून वेगळे झालो. मी वसुली करताना समोरच्या माणसाची भरपूर हाडं मोडली. हाडं मोडल्यावर पण समोरच्या माणसाला जेवढा त्रास झाला नसेल तेवढा त्रास मला आता होतोय. वा इंद्रा वा. थँक्यू. अरे काय थँक्यू, हे काय प्रेमपत्र आहे? अरे ही धमकीचं पत्र वाटतंय. इंद्रा, जर हे पत्र देशपांडे मास्तर किंवा मालती काकूंच्या हातात पडलं तर आपल्या दोघांना कायमचं वंटुका पोर व्हावं लागेल रे. यार तू मला नाही सुचत ते काय लिहायचं, तूच सांग मला. सांगतो. प्रिय प्राण सखे, माझ्या श्वास नलिके, माझ्या अन्न नलिके. तर अवघड जाईल पण हे डीप आहे, हे लिहून घे. हे वाला नको, अजून काहीतरी सांग. ठीक आहे, पुढचं जरा जास्त डीप आहे, घे लिहून घे. कसं सांगू तुला? तू माझ्या मनाच्या फांदीवरचं फुलपाखरू आहेस, माझा श्वास आहेस, माझं अन्न आहेस, माझी श्वास नलिका आहे. ऐक ना, असू दे. कसले शेंडे लावतो सर, खाली पिझ्झा वगैरे काही नाहीये. पिझ्झा खायचा आहे तुला? हा ठीक आहे, मग तुला हवा तो पिझ्झा ऑर्डर करू आपण. फक्त माझं एक छोटस काम करावं लागेल तुला. कोणतं? हे मला पोहोचवावं लागेल ना? करेक्ट. शपथ यार इंद्रा, यार तुझ्या प्रेमामुळे ना मला सारखा 27चा पाढा पाठ करावा लागतो. 27चा पाढा का? काय म्हणजे? अरे देशपांडे सर माझी परीक्षा घेतात ना. ए सत्तू, हे बघ, तुला कारण द्यायची आहेत की हे लेटर पोहोचवणार आहेस तू? अरे इंद्राचा दोस्त आहे मी, आणि इंद्राचा दोस्त इंद्रासाठी काही करू शकतो. प्रिय दीपिका, वेळ थोडी खराब आहे पण आपल्या प्रेमाचा रुबाब आहे. खरं सांगायचं तर काय लिहू कळत नाही. कळत असलं तरी मनातल्या गोष्टी ह्या कागदावर कशा उतरवू कळत नाही. काही चुकलं तर या इंद्राला माफ करा. माझं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे हे सांगण्याची गरज नाही. मला या पत्राचं उत्तर हवं. गुड मॉर्निंग सानिका. काय झालं भाऊजी, काही टेन्शन आहे का? काहीच नाही सानिका, कसलं टेन्शन? भाऊजी कुणाच्या फोनची वाट बघताय का?
अगं नाही, मी कोणाच्या कॉलची वाट बघणार आहे? बोल ना. भाऊजी ते काय ना, गेले 2-3 दिवस तुम्ही एकदम टेन्शन मध्ये दिसताय, कशातच काहीच लक्ष नाहीये तुमचं. काही प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणजे तसं काही असेल ना मला सांगा तुम्ही. तुला? हो. शुअर, सांगेन ना मी. पण तसं आणि तुला जे काही वाटतंय तसं काहीच नाहीये सानिका. नक्की ना भाऊजी? डोंट वरी. डाकू मी काय म्हणते भाऊजी? अरे अजून म्हणायचं बाकीच आहे. म्हणजे काय? कुठे काय, काहीच नाही. सानिका तू इथे काय करतेस? कार्तिक तुला खाली शोधतोय. हो का? भाऊजी मी नंतर येते. हा ये. तू अरे पत्र पोचवलंस का मॅडम पर्यंत? मॅडम कडे पोहोचवलं आणि मॅडमनी त्याचं उत्तर पण दिलं. काय सांगतोस? काय पायाला मेहंदी काढली का? पटपट हलता येत नाही तुला? हा? घे हे पुसून काढ. अगं पटकन आवर, घे पुसून पट. आता तुला बसायला पण एवढा वेळ लागतो का? बस पटकन. बाई 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 बाई, किती नाटक ग. हा, घे आवरून पटकन. लादी चकचकीत दिसायला हवी. सरक बाजूला. काय ग, काय करते? अजूनही तिथंच आहेस का? एवढा मोठा हॉल पडलाय, कधी आवरायचा तो? घे लवकर पुसून. तू कुठं देणार म्हणा? नाटक बंद करा. लादियावर पटकन. काय एवढी आग लागलीये? सांगितलं ना मगाशी माझं पोट खराब झालंय म्हणून. बेबी मी जे सांगेन ना ते तू ऐकल्यावर ना तुझा ब्लास्ट होईल. मग दिवसभर आताच बसावं लागेल. काय म्हणते? ऐक ना बेबू, एक खूप मोठी न्यूज आहे. भाऊजींचं प्रेम प्रकरण चालू आहे. हे बघ त्याचा पुरावा. काय बघ.
तुमची बँकवाली? बघ तुला म्हणलं होतं ना. ही बँकवाली कोण आहे? माहित नाही रे. मी भाऊजींकडून याची माहिती नक्की काढेन. पण एक गोष्ट नक्की आहे, तर तुला या सगळ्याबद्दल नक्की माहिती आहे. खरंच तोही चिठ्ठी घेऊन आला होता. देवू, आता आपल्याला ना खूप अलर्ट राहावं लागणार आहे. भाऊजींच्या आयुष्यात कोण मुलगी आहे हे कळलं ना तर बरं होईल. भाऊजींचं लग्न झालं ना तर त्यांची बायको इथे येईल आणि माझ्या डोक्यावर बसेल. हे मी नाही होऊन देणार. मॅडम, पहिल्यापासून माझा हाच हट्ट होता की जोपर्यंत मालती काकू आणि देशपांडे सर आपल्या प्रेमाला मान्यता देत नाहीत तोपर्यंत आपण पुढचं पाऊल उचलायचंच नाही. खरं तर मला तुमच्या घरी सरांकडे काकूंकडे हात मागायला यायचं होतं. आणि माझ्या बाबतीत सगळं सत्य सांगायचं होतं. पण माझ्या बाबतीत काकूंना सगळं आधीच कळलं. त्यांना असंच वाटतंय की मी गुंड आहे. ज्या इंद्रजित साळगावकरला देशपांडे सरांनी घडवला तो मुलगा गुंड कसा असेल हा प्रश्न तुमच्या आईला पडलाय. पण मॅडम, मी ठरवून हे काम नाही निवडलं हो. बाबा गेल्यानंतर घर चालवायचं होतं म्हणून मी या कामात आलो. पण मॅडम, तुम्ही माझ्या आयुष्यात आल्यापासून मी हे समजून गेलो की हे आपलं क्षेत्रच नाही. त्याला कारणीभूत आहे तुमचं प्रेम, सरांना मालती काकूंना माझ्याबद्दल वाटत असणारा जिव्हाळा. मॅडम, आज मी जे काम करतो त्यामुळे माझं घर चालतं. पुन्हा एकदा इंद्रजित साळगावकर झाला. मालती काकूंच्या मनात माझी जी प्रतिमा आहे ती बदलेल की नाही मला नाही माहिती. आणि माझी त्याबद्दल काही तक्रारही नाही. पण फक्त एवढंच सांगेन की मालती काकू आणि देशपांडे सर मला माझ्या आई वडिलांप्रमाणे आहेत. आणि बाकी सगळ्यांपेक्षा आई वडिलांचं स्थान खूप मोठं आहे. जोपर्यंत ते दोघं आपल्या प्रेमाला मान्यता देत नाहीत तोपर्यंत आपण पुढे जायचं नाही. आणि यासाठी अख्खं आयुष्य गेलं ना तरी चालेल. इंद्रजित साळगावकर. नका पडू यामध्ये. मी बघेन या रिकव्हरीचं. नाही. हे बघा इंद्राजी, अहो जिजूने आम्हाला कोणालाच सांगितलं नाही की त्यांच्यावर एवढं मोठं लोन आहे. तर हे सगळं बाबांना कळलं ना त्यांना खूप त्रास होईल. मॅडम, माझं ऐका. त्यांनी ना त्यांच्यावर लोन आहे हे आम्हाला न सांगून ना आमची फसवणूक केली. आणि त्यात मी या बँकेत काम करूनही मला माहित नाही की त्यांच्यावर इतकं मोठं लोन आहे. मला बाबांनी हे सगळं विचारलं तर मी त्यांना काय उत्तर देऊ? दीपिका मॅम, एक मिनिट मॅडम, हे कस्टमर तर खूप मोठे डिफॉल्टर आहेत. यांचे बरेच EMI थकलेले आहेत मॅम. या कस्टमरच्या घरी रिकव्हरीला माणसं गेली होती तेव्हा तुम्ही याच बँकेत होतात मॅम. तुम्हाला माहित नाही का? नाही, कसं शक्य आहे? नाही म्हणजे मी या बँकेत होते आणि आपली माणसं रिकव्हरीला गेली मला कसं माहित नाही? थांबा मॅम, मी तुम्हाला तारखा देते. हा प्लीज.
हे बघा मॅम, या 2 तारखांना आपली माणसं रिकव्हरीला गेली होती. त्यानंतर पण बरेच EMI थकलेले आहेत मॅम. हा खूप मोठा डिफॉल्टर आहे. थँक्यू. आपण कधी गेलो होतो त्यांच्या घरी रिकव्हरीला?